कीर्ती बेफाम, बाल्याबाल्यांना फुटला घाम, याला कोण घालेली असन दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात एक सरदार उठला आणि बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्याने विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान, जिथं जागतं जरूर सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिडून. मरप्पा शुभलल्ला कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचं घोड दळ पायदळ, फौज फाटालई बक्कळ, अग्नित हत्तींचं बळ, पाहणारा कापेचा सळ. वाड्यात भेटली त्याला ठेचीत, शेडीत खाण्याची सेना निघाली. गावं म्हटली तेव्हा उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली. कोण कोण रोखणारे वादळ, आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. राजाचे सेना मुठं बरं, खानाला कसा ठोकणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेचा पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे, खानाची सेना अफाट आहे, त्यामुळे आपल्या टिकावं लागणं अवघड आहे. आपण काही काळासाठी अज्ञात सैन्य घेऊ का. काय काय म्हणाले रायबा. मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, पण राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर या अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान आहे. या मातेचा आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण ध्यानमध्ये पळून जाऊन अशा मराठी पुत्राचा स्वाभिमान गमावता कामा नये. अश्ववाहिनीचा तो छावा, अश्ववाहिनीचा तो छावा, गणी मालक साठे चावा, डोक्यात गणी मी गावा, भेटीचं धाडलं सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान. नाही त्याला शिवाजी राजाच्या करामतीची नाही त्याला जाणीव शक्तीची, करीला काय कल्पनायुक्तीची, हजी जी करीला काय कल्पनायुक्तीची, हजी जी. महाराजांनी खानाच्या भेटीसाठी शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियानाला आणि अशा या शामियानात खान डवळे ते डोलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला. जीवा महालावाचा डंबारी होता, म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारितो सरी, रोखून नजर गैरी जी रहाजी जी. पण आपल्याला तर काही कच्चा होता केला नव्हता. राजा थोर माझी त्याची न्यारी, चल त्याची सावध वारी जी रहाजी जी. खानाने राजाला आलिंगन दिला आणि दगा केला. खानदाभिमान मानला. कट्यारीचा वार त्याने केला. खर आवाज झाला. चिलखत होता अंगाला. खानाचा वार फुका केला. खान अडवडला आणि इतक्यात पोटामध्ये बुसवटी कविला. वाघनखांचा मारा केला. तर डरा फाडला पोटाला. त्याला गेला खानाचा कुत्रा बाहेर. आला जी बाहेर. प्रतापगडचे युद्ध जाहले, रक्त सांडले, पाप सारे गेले. पावन केला कृष्णचा घाट. लाविली गुलाबीची होवा. मर्दशाहीचा मांडला थाट, मर्दशाहीचा मांडला थाट.